बातम्या पुन्हा एकदा सविस्तर। राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या फलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणी कोर्टाने आज संशयित आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाळ बदनेला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। चौकशीत निलंबित पीएसआय बदने सहकार्य करत नसल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलंय। याशिवाय आतापर्यंतच्या कारवाईत दुसरा आरोपी प्रशांत बनकरचा लॅपटॉप जप्त करून त्यामध्ये काही फोटो, व्हिडिओ, स्क्रीनशॉट सापडले आहेत, अशीही माहिती देण्यात आली। फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले। मृत्यूपूर्वी आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून फलटणमधील जिल्हा उपरुग्णालयातल्या महिला डॉक्टरने पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते। आता या प्रकरणात मयत डॉक्टरच्या चुलत भावाने मृत्यूच्या वेळेबाबत संशय व्यक्त केलाय। पोलिसांच्या अहवालानुसार तिच्या मृत्यूची वेळ सकाळी 11:50 आहे, पण पोलिसांनी सकाळी 8 ची वेळ कळवली, त्यामुळे प्रकरण संशयास्पद आहे। एसआयटी चौकशी व्हायला हवी अशी मागणी आता कुटुंबियांनी केली आहे। त्यामध्ये त्यांनी 11:50 AM लिहिण्याऐवजी 11:50 PM लिहिलंय। म्हणजे जर तुम्ही आम्हाला 8 वाजता कळवताय आणि तिच्या मृत्यूची वेळ 11:50 आहे, हे कसं काय होऊ शकतं? हे पूर्णपणे संशयास्पद आहे आणि याची तपास लवकरच करण्यात यावा। आणि ह्यामध्येही जे काही पोलीस आहेत तेच आरोपी आहेत असं आम्हाला संशयास्पद वाटत असल्यामुळे स्वतंत्र एसआयटीची मागणी व्हावी हीच आमची भूमिका आहे। तर फलटण इथल्या महिला डॉक्टरच्या संशयास्पद आत्महत्येचा पोलीस तपास सुरू असतानाच विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेनंतर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सवाल उपस्थित केले। त्यांना काही सवाल किंबहुना केलेले आहेत। फडणवीस ये पूछना है कि आपने आते ही क्लीन चिट कैसे दे दी? एक तो देवेंद्र फडणवीस जी, आप खुद जज अपॉइंटमेंट करने का हमने सुना है, जैसे सरकार को होता है अधिकार, लेकिन आप कब से जज बन गए? एक तरफ आप लाडली बहन की बात करेंगे, एक तरफ आप 1500 रुपए देने की बात करेंगे और दूसरी तरफ आप कोई बहन को जो है वो न्याय देने की बात नहीं कर रहे। तो मेरा उनसे ये सवाल है कि ये साजिश के हिस्से को आप क्यों जो है छुपाने का काम कर रहे, किसको बचाने का काम कर रहे? उनके जो लेटर ये गए हैं, जिसमें जैसा मैंने कहा कि माहिती के अधिकार के माध्यम से 19 जून में डीवाईएसपी को, फिर जो कमेटी तकरार की आई उसका जो उन्होंने 4 पन्ने का एक्सप्लेनेशन किया, उसमें इन सभी में उन्होंने जो है पूर्व सांसद रणजीत सिंह नाइक निंबाळकर जी के बारे में उल्लेख किया है। लेकिन दुर्भाग्यवश आज भी उनको अटक नहीं हो पा रही। ये सब मुझे यहाँ पे कहना पड़ेगा।